दरम्यान या पूरग्रस्तांना आता मदतीचा अनेकांकडून हात दिला जातोय। कुणी काय मदत केली आहे पाहूयात टॉप 9 बातम्यांमधून। सोलापूरच्या माढ्यातील पूरग्रस्तांना मिनल साठे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मदत। 100 कुटुंबातील 600 जणांसाठी माढा उंदर गावात मदत केंद्रांची उभारणी। पूरग्रस्तांची राहण्यासह जेवणाचीही मोफत व्यवस्था। पुण्यातल्या टॉरल इंडिया कंपनीकडून आता बीडच्या पूरग्रस्तांना मदत। तर पूरग्रस्त भागातील नागरिकांना किराणा किटचं वाटप। भरत गीते यांच्या कंपनीकडून जीवनावश्यक वस्तू आणि रेशनचं वाटप। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेगावच्या गजानन महाराज संस्थानचाही मोठा हातभार। संस्थानकडून 1,11,00,000 रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे जमा। धाराशिवच्या तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात। ट्रस्टकडून 51 लाख रुपये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा। आमदार राणा जगजितसिंग पाटलांची माहिती। हिंगोली जिल्ह्यामध्ये वितरणासाठी 231.27 कोटी हिंगोलीमध्ये प्राण गमावलेल्या 13 कुटुंबियांच्या नातेवाईकांना दिले जाणार। दरम्यान छत्रपती संभाजीनगरात 133 पक्क्या तर 291 कच्च्या घरांची पडझड झाली आहे। सोलापूरमधील मोहोळ तालुक्यामध्ये पशुखाद्य वाटपाला सुरुवात। चिंगोली गावामध्ये पशुखाद्य मिळवण्यासाठी नागरिकांची गर्दी। धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंनी भेट दिलेल्या कुटुंबाला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं केली थेट मदत। किराणा, भांडी कुंडी, जीवनावश्यक वस्तूंचं किट दिलं। हिंगोलीच्या कळमनुरीमधील दांडेगाव इथल्या शेतकऱ्यांनी जमीन खरडून गेल्यामुळे टाहो फोडलाय। आमदार संतोष बांगर यांच्यासमोर शेतकऱ्यांचा टाहो लवकरात लवकर मदत देऊ असं म्हणत बांगरांनी स्वखर्चातून या शेतकऱ्याला आर्थिक मदत केली आहे। पूरग्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी मंत्री छगन भुजबळ थेट पुराच्या पाण्यात उतरले। याचवेळी महिलांना भुजबळांनी धीर दिला। केंद्राकडून देखील मदत मिळवून देण्याचं आश्वासन भुजबळांनी दिलं।